मित्रांनो, एस-एस-सी जी-डीमध्ये मॅथ सिलेक्शन देतं का? तर हो मित्रांनो, एस-एस-सी जी-डीमध्ये मॅथ खूपच महत्त्वाचा विषय आहे. मला रोज मुलांचे मेसेज येतात, सर तुम्ही एस-एस-सी जी-डीमध्ये सिलेक्शनसाठी मॅथची तयारी कशी केली होती? तुमची सर्व विषयांची बुक लिस्ट काय होती? तुम्ही कोणत्या सरांचे क्लास केले होते? आणि आम्ही मॅथ करत आहोत तर आम्हाला मॅथ खूप कठीण जात आहे. असे अनेक प्रश्न मला सतत विचारले जातात. म्हणून मित्रांनो, मी एस-एस-सी जी-डीच्या चारही विषयाची तयारी कशी केली आणि कोणती पुस्तके वापरली हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. पण एकाच व्हिडिओमध्ये सगळे विषय सांगितले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. म्हणून आपण दररोज एक विषय कव्हर करूया. आणि हो मित्रांनो, एस-एस-सी जी-डी विषयी स्टडी मटेरियल आणि एस-एस-सी जी-डीमध्ये भरती झाल्यानंतर पर्सनल लाईफ कशी असते याचीही माहिती मी टेलिग्राम चॅनलवर देत असतो. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, फॉलो करू शकता. आजचा आपला विषय आहे मॅथ. हाच तो विषय आहे जो मुलांना सर्वात जास्त कठीण वाटतो. पण एक लक्षात ठेवा, ज्याने एकदा मॅथवर पकड मिळवली तो कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये 100% मेरिटमध्ये बसतो. मी एस-एस-सी जी-डीसाठी मॅथ कसं कव्हर केलं? तर मित्रांनो, सर्वात आधी मी बेसिक मॅथ एका शिक्षकाकडून शिकलो. मित्रांनो, जर तुम्हाला मॅथ शिकायचं असेल तर मॅथचे बेसिक कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बेसिक नीट न शिकता थेट बुक हातात घेतलं तर मॅथ समजणं जवळपास अशक्य वाटतं. जर तुमची 10वी पर्यंतची शाळा चांगली झाली असेल तर तुम्हाला मॅथची थोडीफार पकड असेल. पण गावाकडील बऱ्याच मुलांची 10वी पर्यंतची शाळा स्ट्रॉंग नसते आणि त्यामुळे त्यांना मॅथचे बेसिक कन्सेप्टसुद्धा माहिती नसतात. मग अचानक बुक हातात घेतल्यानंतर त्यांना काही समजत नाही. म्हणून सर्वात आधी बेसिक मॅथ कोणाकडून तरी शिकून घ्या. शिक्षकाकडून शिकू शकता किंवा ऑनलाईन क्लाससुद्धा करू शकता. एक गोष्ट लक्षात असू द्या, शिक्षकाने शिकवलेल्या गोष्टी तो तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे शिक्षकाला शिकण्यासाठी जितका वेळ लागला तितका तुम्हाला लागत नाही व दुसऱ्याने शिकवलेल्या गोष्टी आपण लवकर शिकतो. म्हणून हा विषय दुसऱ्याकडून शिकण्यासारखा आहे. मी स्वतः ऋषी सर, जे की आमच्या गावाकडील एक शिक्षक आहे, त्यांच्याकडून मॅथचं फाउंडेशन शिकलो आहे. मॅथ कसं असतं, भागाकार करण्याची पद्धत कशी असते, गणिती प्रक्रिया फास्ट करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात व कॅल्क्युलेशन स्पीड कशी वाढवावी, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. मॅथ मजबूत करण्यासाठी काही गोष्टी आहे खालील, त्या करू शकता. सर्वात पहिलं तर तुम्हाला बेसिक सूत्र पाठ असणं खूप गरजेचे आहे. जर तुमचे बेसिक सूत्र पाठ असतील तर तुम्ही लवकरात लवकर गणित सोडू शकता. दुसरं म्हणजे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग व घन पाठ असणं गरजेचे. 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ असणं गरजेचे. या गोष्टी जर तुमच्या तोंडपाठ असेल तर नक्कीच तुम्हाला गणितामध्ये या गोष्टीचा खूप फायदा होईल. पेपरमध्ये खूप टाईम वाचेल. आणि तुम्हाला माहीत आहे, मॅथ हा विषय सर्वात जास्त वेळ घेतो. माझ्या मॅथच्या प्रवासात सर्वात उपयोगी पडलेलं बुक म्हणजे कोकिळा प्रकाशनचं बुक. हे बुक जरी मराठीत असलं व मी पेपर जरी हिंदीत दिला असला तरी माझं बेसिक मॅथ हे मी कोकिळा प्रकाशनच्या बुकमधूनच केलेलं आहे. या बुकमधून मी मॅथ खूप जास्त चांगल्या प्रकारे शिकलो. बाकी संपूर्ण मॅथचा अभ्यास मी ऑनलाईन केला. कोणत्याही प्रकारचे बुक्स वापरले नाही. सुरुवातीला मी एस-एस-सी जी-डीची तयारी करत नव्हतो, कारण की मी एस-एस-सी जी-डीमध्ये माझी चेस्ट कंप्लीट होती. परंतु त्यानंतर मी एस-एस-सी जी-डीची तयारी करायला लागलो. त्या अगोदर मी ग्रुप डीची तयारी करत होतो. म्हणून मी तुम्हाला जे खाली क्लास सांगणार आहे ते जास्तीत जास्त रेल्वेविषयी, NTPC, RRB व ग्रुप डी विषयी क्लास असणार आहे. परंतु तेच क्लास तुम्हाला यामध्ये सुद्धा कामी येतात, कारण की दोन्हीही नोकऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहे व सिलेबसही सेम आहे. तर मी तुम्हाला जे क्लास सांगणार आहे या सरांकडून सुद्धा तुम्ही क्लास करू शकता आणि तेच मॅथ तुम्हाला एस-एस-सी जी-डीला सुद्धा कामी येईल. मी जे मॅथचे क्लासेस फॉलो केलेले ते अशा प्रकारे: KTC क्लासेस कपिल देव सर, अंकित भाटी सर यांचं फक्त मॅथच क्लासेस फॉलो केले. त्यानंतर गगन प्रताप सर आणि प्रकाश सर मॅथ, हे काही क्लासेस आहे ज्यांना मी फॉलो करत होतो. मित्रांनो, मॅथ मला सर्वात चांगल्या प्रकारे जर कोणाकडून शिकायला मिळालं तर ते KTC क्लासेस कपिल देव सर यांच्याकडून खूप जास्त चांगल्या प्रकारे मला समजत होतं. त्यांचे पेड कोर्स खूप महाग आहे, परंतु यूट्यूबवर त्यांचे काही फ्री क्लासेस पण उपलब्ध आहे, तुम्ही ते करू शकता. एक चॅप्टर मी 4 ठिकाणी करत होतो. ते कशा पद्धतीनं, एक चॅप्टर घ्यायचं आणि तेच चॅप्टर वेगळ्या वेगळ्या टीचरकडून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करायचं. जसं की मी एक चॅप्टर घेतलं, ते सर्वात पहिलं मी कोकिळा प्रकाशनच्या बुकमध्ये बघितलं. त्यानंतर गगन प्रताप सरांकडून शिकलो. त्यानंतर
प्रकाश सराकडून शिकलो, त्यानंतर KTC क्लासेस कपिल देव सर यांच्याकडून शिकलो. जे चॅप्टर एकच शिकत होतो मी या चारही सरांकडून शिकलो. मग त्यानंतर ते चॅप्टर चारही ठिकाणी शिकल्यामुळे कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर झाल्या. प्रत्येकांची शिक्षणाची पद्धत वेगळी असते. एका टीचरकडून तुम्हाला जर कोणती गोष्ट समजत नसेल तर दुसऱ्या टीचरकडून क्लिअर होते. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही चॅप्टर फक्त एकदाच केला तर विसरण्याचे चान्सेस जास्त असते. पण ते चॅप्टर तुम्ही 4 ठिकाणी केले तर त्यातील बेसिक गोष्टी आपोआप तोंडपाठ होतात. मित्रांनो, मॅथ हा विषय शक्यतो कोणाकडून तरी शिकण्याचा प्रयत्न करा. कारण की स्वतः शिकायला गेले तर तुम्हाला गणिती प्रक्रिया कळणार नाही काय हो राहिल्या. तर स्वतःहून शिकणं थोडं खूप कठीण असतं. मला खात्री आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मिळाली असतील. जर मॅथविषयी अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलसोबत जुळू शकता. नेक्स्ट व्हिडिओ हा GKची तयारी कशी केली होती